गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीला मोठा धक्का देणारी एक ऐतिहासिक कारवाई आज पार पडली आहे। माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक मानली जाणारी जिल्हाभरातील एकूण 44 माओवादी स्मारके गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत एकाच दिवसात उद्ध्वस्त करण्यात आली आहे। दुर्गम आणि अतिदुर्गम जंगल परिसर असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाद दृष्ट्या अतिसंवेदनशील मानला जातो। या भागात माओवादी संघटनांकडून जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यासाठी अनेक वर्षांपासून स्मारकांची उभारणी केली जात होती। मात्र काही काळात गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या प्रभावी माओवाद विरोधी अभियानांमुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळपास संपुष्टात आली आहे। त्यामुळे नागरिकांमधील भीती कमी होत असून प्रशासनावरील विश्वास वाढताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर काल दिनांक 18 फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलाने मोठ्या नियोजनाने आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसह विशेष अभियान राबवले। या मोहिमेसाठी C60 सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या एकूण 18 पथकांतील सुमारे 800 जवान सहभागी झाले होते। सोबतच 16 BDDS पथकांनी स्मारक परिसराची सखोल तपासणी करून कोणताही धोका नसल्याची खात्री केली। यामध्ये जिल्ह्यातील विविध उपविभागांतून ही स्मारके नष्ट करण्यात आली। एटापल्ली विभागातील 18, अहेरी उपविभागातील 17, भामरागड मधील 5, जिमलगट्टा मधील 2 तर धानोरा आणि पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एक स्मारक यामध्ये समाविष्ट आहे। विशेष म्हणजे पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गटा यांसारख्या अतिदुर्गम गावांमध्येही ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सांगितले की गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील आहे। पोलीस दल नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये। ही कारवाई केवळ स्मारके उद्ध्वस्त करण्यापुरती मर्यादित नाही तर माओवाद्यांच्या दहशतीच्या शेवटच्या प्रतीकावर घाव घालणारी निर्णायक कारवाई मानली जाते।